जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे की तुळजाभवानी देवी आणि खंडोबाचं नेमकं नातं काय, म्हणजेच देवीचं आणि खंडोबाचं नातं नेमकं काय असू शकतं। आता हा मुद्दा मी या ठिकाणी का काढला, कारण अनेक दिवसांपासून हा प्रश्न मला विचारण्यामध्ये येत होता। काही जण त्या ठिकाणी सांगत होते की तुळजापूरची देवी ही पार्वती आहे आणि जेजुरीचा खंडोबा हा त्या ठिकाणी शंकर आहे। मग शंकर आणि पार्वतीचे अवतार असताना त्या ठिकाणी बहीण आणि भावाचं नातं नेमकं कसं काय लागेल बुवा, तर हे एकामेकांची पती पत्नीच असले पाहिजे। काही जण म्हणत होते की तुळजापूरची देवी ही बहीण आहे, तर जेजुरीचा खंडोबा मल्हारी हा त्या ठिकाणचा भाऊ आहे। तर या विषयावरती मी इतके दिवस उत्तर देण्याचं टाळत आलो, परंतु आता चंपाषष्ठी तोंडावर येऊन ठेपलेली आहे, त्या निमित्ताने आपण खंडोबाविषयी काही रोचक व्हिडिओ समोर आणत आहोत। त्यामधील आजचा हा सुद्धा एक व्हिडिओ। मुळामध्ये बघा, तुळजापूरची देवी पार्वती आहे आणि जेजुरीचा खंडोबा हा शंकर आहे, मग ते बहीण भाऊ नसून ते नवरा बायकोच असले पाहिजे असं म्हणणारा व्यक्ती खरोखरच महामूर्ख समजावा। त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार धारण करतो, तर अवतार धारण करणे याचा अर्थ साक्षात परमेश्वर नसून परमेश्वराचा विशिष्ट अंश अवतार धारण करत असतो। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास, तुमच्याकडे दुधाची डेअरी आहे, डेअरी म्हणजे दुधाचं दुकान आहे। तुमच्याकडे दुधाच्या दुकानामध्ये साधारणतः दररोजचं 50 लिटर 60 लिटर एवढं दूध जमा होतं। तुमच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती दूध मागण्यासाठी येतो, तुम्ही त्या व्यक्तीला दूध देत असताना अख्खं 50 लिटर दूध अख्खं 60 लिटर दूध देत नाही, तर तुम्ही त्यापैकी समोरच्या व्यक्तीला जेवढं हवं तेवढंच दूध मोजून देता। म्हणजेच काय, कोणाला 1 लिटर लागेल, कोणाला अर्धा लिटर लागेल, कोणाला 250 मिली लागेल, म्हणजेच पावशेर दूध लागेल। आपण जेवढं त्यांनी आपल्याला दाम दिला किंवा जेवढे त्याला गरज आहे तेवढंच दूध समोरच्या व्यक्तीला देऊ। तसंच परमेश्वराचं आहे। मूळ त्रिगुण आहेत। हे त्रिगुण कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश। आता मी यांना त्रिदेव न म्हणता त्रिगुण का म्हटलो, कारण ब्रह्मदेव हा त्या ठिकाणी सत्वगुणी आहे, विष्णुदेव हा त्या ठिकाणी रजोगुणी आहे, तर शंकर हा त्या ठिकाणी तमोगुणी आहे। रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी असणारे हे त्रिदेव म्हणजे त्रिगुणाचं प्रतीक आहे। हे देव ज्या वेळेला अवतार धारण करतात, म्हणजेच काय, तर ते साक्षात त्या ठिकाणी उतरत नाही, तर त्यांची विशिष्ट प्रकारची शक्ती त्या ठिकाणी ते मनुष्य रूप किंवा देवरूप धारण करून पाठवतात। जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, भगवान महाविष्णूचे 10 अवतार झालेले आहे। भगवान महाविष्णूचे 10 अवतार कुठले बरं? पहिला मत्स्य अवतार, दुसरा कुर्म अवतार, तिसरा वराह अवतार, चौथा त्या ठिकाणी नरसिंह अवतार, पाचवा वामन अवतार, सहावा परशुराम अवतार, सातवा श्री रामचंद्र अवतार, आठवा श्री कृष्ण अवतार, नववा त्या ठिकाणी श्री बुद्धावतार आणि 10वा म्हणजे आपला कल्की अवतार। आता हे 10 अवतार कृष्णाने धारण केले, म्हणजेच भगवान विष्णूंनी धारण केले, म्हणजे त्या ठिकाणी भगवान विष्णूचं वैकुंठ रिकामं झालं होतं का? तर अजिबात नाही। त्यांनी राम अवतार धारण केला, त्यांनी कृष्ण अवतार धारण केला, विष्णूने वामन अवतार धारण केला, म्हणजे वैकुंठ सोडून विष्णू आलेला नव्हता। विष्णू वैकुंठामध्येच होता, शेषावरतीच झोपलेला होता, लक्ष्मी त्याचे पाय दाबतच बसलेली होती। परंतु या श्री हरी विष्णूने स्वतःच्या शरीरातून विशिष्ट अशी ऊर्जा पृथ्वीवरती पाठवली आणि या पृथ्वीने त्या ठिकाणी साकार रूप घेतलं, आणि या पृथ्वीवरती ज्या ऊर्जेने साकार रूप घेतलं त्याला अवतार असं म्हणतात। म्हणजेच काय, तुळजाभवानी हा पूर्ण पार्वती नसून ती पार्वती अवतार आहे। मूळ पार्वती कैलासामध्येच होती, मूळ पार्वती सदाशिवासोबतच होती, मूळ पार्वती शंकरासोबतच होती, परंतु कुकुर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आणि अनुभूती नावाच्या सतीचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पार्वती मातेने स्वतःच्या शरीरातील विशिष्ट ऊर्जा पृथ्वीवरती पाठवली आणि तिने जो अवतार धारण केला तो म्हणजे त्वरिता अवतार। त्वरिता म्हणजेच तुळजाभवानी अवतार। तसंच जेजुरीच्या खंडोबाचा आहे। जेजुरीचा खंडोबा हा पूर्ण शंकर नसून शंकर हा कैलासामध्येच होता, हिमालयामध्येच होता, ध्यान तपस्येमध्येच होता। शंकर कधीही स्वतःचं ध्यान तोडत नाही, परंतु जेव्हा जेव्हा या ठिकाणी दुष्टांचं निर्दालन करायची पाळी येते, तेव्हा तेव्हा शंकर असो, विष्णू असो, देवी असो, स्वतःची ऊर्जा पृथ्वीवरती पाठवून अवतार धारण करतात। तसं शंकराने स्वतःचं भैरव रूप धारण केलं आणि भैरव रूपातून जो 6वा अंश प्रगटला तो म्हणजे मार्तंड भैरव। भैरवाचे एकूण 8 प्रकार झाले, या 8 प्रकारांपैकी 6वा अवतार म्हणजे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा। म्हणजेच बघा, खंडोबा,
खंडोबाच्या वरती आला भैरव अवतार आणि भैरव अवताराच्या सर्वोच्च स्थानी आला शिव अवतार म्हणजेच साक्षात महादेव. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, खुद्द तुळजाभवानी पूर्ण पार्वती नसून पार्वतीचा आंशिक अवतार आहे. खंडोबा स्वतः पूर्ण भैरव नसून भैरवाचा आंशिक अवतार आहे. तर त्या ठिकाणी खंडोबाचाही आंशिक अवतार आहे. यासोबतच मी मागे एकदा सांगितलं होतं की खंडोबा हा त्रिगुण देवांचा मिळून बनलेला आहे. म्हणजे खंडोबामध्ये एकूण 3 गुणधर्म आहे. हे 3 गुणधर्म कुठले हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये लवकरच सांगणार आहे. तात्पुरता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. दुसरा विषय म्हणजे असं सांगण्यात येतं की ज्या वेळेला मणी आणि मल्ल ह्या दैत्यासोबत खंडोबाचं युद्ध सुरू होतं, तर या युद्धामध्ये रात्रीच्या वेळेला खंडोबाला अंधार व्हायचा. अंधारामध्ये युद्ध खेळताना दैत्यांच्या जवळ मायावी शक्ती होती, ते अंधारामध्ये युद्ध करायचे. देवसेना म्हणजे खंडोबाचे जे गण होते, या गणांना अंधारामध्ये युद्ध करण्याची सवय नव्हती, तर यांचं काही बाबतीमध्ये पिछेहाट होऊ लागली, म्हणजे ते मागे सरकू लागले. मग खंडोबाने श्री तुळजाभवानी देवीला निरोप पाठवला की हे माते, मला तू ह्या अंधारामध्ये काहीतरी मदत कर. आणि तुळजापूरच्या देवीने त्या ठिकाणी खंडोबाला तेल जाळण्यासाठी बुधली म्हणजेच तेल धारण करायचं पात्र आणि स्वतःचा काकडा पाठवला. काकडा म्हणजे काय, तर असं म्हणतात तुळजाभवानीने स्वतःचा पदर फाडला. या पदरापासून तिने पोत तयार केला आणि हा पोत तिने बुधलीच्या तेलाने पेटवून खंडोबाच्या हाती दिला. आणि या मशालीच्या उजेडामध्ये, पोताच्या उजेडामध्ये खंडोबाने युद्ध जिंकलं. आणि त्या दिवशीपासून त्यांनी बहीण भावाचं नातं रुजू केलं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये बहीण भावाचं नातं रुजू करण्याजोगं काय आहे? त्याचं कारण असं आहे की रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा, जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषाच्या हातामध्ये राखी बांधते, त्यावेळेला त्यांचं नातं बहीण भावाचं लागतं. आता असं सांगतात धर्मशास्त्रानुसार की जर बहीण गरीब असेल, तिच्याकडे राखी विकत घेण्याला पैसे नसतील किंवा ऐपत नसेल किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली की तुमच्याजवळ राखीचं कुठलं साधनच नाहीये, अशा वेळेला म्हणे एखाद्या महिलेने स्वतःच्या साडीचा किंवा पातळाचा किंवा लुगड्याचा किंवा कपड्याचा थोडासा चिरोटा जरी फाडला, कपडा जरी फाडला, चिंधी जरी फाडली आणि ती चिंधी समोरच्या पुरुषाच्या मनगटामध्ये भाऊ म्हणून बांधली, तर त्यांचं नातं बहीण भावाचं लागतं. तसं तुळजाभवानीने खंडोबाची मदत करण्यासाठी स्वतःचा पदर फाडून त्यापासून पोत तयार केला आणि तो खंडोबाच्या हातात दिला. त्यामुळे कुठेतरी हा प्रकार राखी बांधल्यासारखा झाला. त्याच्यामुळे असं म्हणतात की त्यांचं बहीण भावाचं नातं आहे. आता मुळामध्ये ही कथा किती खरी असावी आणि किती खोटी असावी विचार जर केला तर एक तार्किक दृष्ट्या ही कथा मला फारशी सुव्यवस्थित वाटत नाही बरं का. कारण मी अभ्यास करतो, अनेक ग्रंथ वाचतो, अशा पद्धतीचं लॉजिक काही कुठे जुळत नाही. पण तरी सुद्धा ज्या जुन्या दंतकथा असतात आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे तुळजापूरची भवानी आणि जेजुरीचा खंडोबा हे बहीण भाऊ आहेत असं मानायला काहीही हरकत नाही. उगाच त्यांना पती पत्नीच्या कक्षेमध्ये उभं करून आपण देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नये. कारण तुळजाभवानीच्या मस्तकावरती त्या ठिकाणी शिवलिंग आहे. हे शिवलिंग म्हणजे साक्षात शंकराचं प्रतीक आहे. तर जेजुरीचा खंडोबा हा शिवाचा अंशावतार आहे आणि भैरवाचा पूर्ण अवतार आहे. आणि भैरवाचं आणि देवीचं नातं हे माय लेकराचं असतं किंवा बहीण भावाचं असतं. मुळामध्ये भैरवाची उत्पत्तीच सतीच्या स्थानांचं रक्षण करण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे जिथे जिथे सती अवतार धारण करते तिथे तिथे भैरव असतो. मग तो केदार भैरव असो, तो मार्तंड भैरव असो, तो बटुक भैरव असो किंवा या सर्व भैरवांचं जे मूळ आहे ते म्हणजे काळ भैरव. काळ भैरव सुद्धा सतीच्या रक्षणासाठी प्रगट झालेला होता. त्यांनी शिवाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचं मस्तक उडवलं. तर सतीच्या प्रत्येक स्थानावरती भैरव स्वतः द्वार रक्षक म्हणून बसला. त्यामुळे कुठल्याही शक्तिपीठाचं दर्शन घेण्याआधी आपल्याला भैरवाचं दर्शन घ्यावं लागतं, कारण भैरव शक्तिपीठाचा रक्षण करता असतो. त्यामुळेच त्या ठिकाणी तुळजाभवानी आणि खंडोबाचं नातं बहीण भावाचं समजूया किंवा आई मुलाचं म्हणजे मायलेकराचं समजूया, परंतु त्यांना कोणत्याही कक्षेमध्ये पती आणि पत्नी अशा प्रकारची उपमा देऊन खंडोबाची आणि तुळजाभवानीची अवकृपा पदरामध्ये पाडून घेऊ नये. दुसरा विषय म्हणजे माहूरगडची श्री रेणुका माता, हिचं आणि खंडोबाचं नातं तर मायलेकराचं आहे. ते कसं आहे, ते का आहे, खंडोबाच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ का असते, खंडोबाचा गुरु बंधू कोण, खंडोबाची गुरु आई कोण, त्यांची भेट कुठल्या स्थानावरती झाली, त्याच्या काय खुणा आहे, या सर्व विषयी मी लवकरात लवकर व्हिडिओ तयार करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. सर्वांचं कल्याण असो. आणि एक मला या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगावासा वाटतो. आपण हिंदू धर्माला मानणारे व्यक्ती जर असू ना, तर हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, मनुष्याला स्वतःच्या पत्नीशिवाय प्रत्येक स्त्री माते समान आहे.
परस्त्री माते समान, म्हणजे ती बाई तुमची बायको जर सोडली तर बायको सोडून तुमच्या शेजारची वहिनी असो, तुमची आजी असो, तुमची ताई असो, तुमच्या वहिनीची मैत्रीण असो, तुमची एखादी कोणी जुनी फ्रेंड असो, धर्मशास्त्र सांगतं स्वतःच्या पत्नीशिवाय तुम्ही इतर कुठल्याच महिलेकडे वाकड्या दृष्टीने बघू शकत नाही. प्रत्येकच स्त्री तुम्हाला माते समान असते. मग तुम्ही सांगा, खंडोबाला या ठिकाणी बानुबाई आहे, म्हाळसाबाई आहे, 2-2 पत्नी आहे, मालावती, रंभाई शिंपीन आणि बागवानीन अशा 3 उपदासी आहे. मग एवढ्या 5-5 त्याला सेविका असताना, पत्नी असताना या खंडोबाला तुळजाभवानी सोबतच बहीण भावाचं नातं का असू नये? अरे परस्त्री माते समान, मग तुळजाभवानी सुद्धा परस्त्री झाली ना, मग ती त्याची माता किंवा बहीण म्हणायला काय हरकत आहे? हा सुद्धा ढोबळमानाने आपण त्या ठिकाणी अंदाज लावू शकतो. तुम्ही दंतकथा माना, ढोबळमानाने अंदाज लावा किंवा अवतार रहस्य जाणून घ्या, जे मी मगाशी सांगितलं. त्यामुळे तुळजापूर आणि खंडोबा यांचं जे नातं आहे भवानीचं, ते बहीण भावाचंच आहे. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला असणाऱ्या घंटीच्या चिन्हावरती क्लिक करा, म्हणजे जो व्हिडिओ मी टाकेल तो सर्वात पहिले आपल्याला दिसेल.